नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमॅन्टिक असा ट्विस्ट, वळण घेणारा रंजक असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि त्यामध्ये आता सगळ्यात मोठी गोष्ट घडलेली असते आणि ती म्हणजे मंदाकिनी आता किचनमध्ये पडलेली असते. आणि त्यानंतर आता इकडे मल्लिकाला माहिती होताच मल्लिका मंदाकिनीला फोन करत म्हणते की अहो मंदाताई, कसे काय पडल्या हो तुम्ही? तर आता मंदा म्हणते की पडल्या नाही, मला पाडलं, तुमच्या मुलीने पाडलं. तर मल्लिका म्हणते की अरे बापरे, माझी बेबी डॉल असं करू शकते बरं का, कारण मी तुम्हाला सांगते तिला सवय आहे. आणि लहानपणी अप्पीबरोबर आणि अंशुमनबरोबर तिचं जर भांडण झालं ना तर ती असंच करायची. मल्लिका म्हणते की तुम्हाला काय सांगू, एकदा तिने ना आप्पीला कपाटावर ढकलून दिलं होतं. आणि ते ऐकताच आता मंदाकिनी म्हणते की अहो कसली मुलगी तुम्ही जन्माला घातली. आणि इकडे आता मल्लिका म्हणते की आमच्या बेबी डॉलकडून जास्त अपेक्षा करू नका बरं का. तर मंदाकिनी म्हणते की मी ना काहीच अपेक्षा करत नाही. आणि मंदाकिनी म्हणते की मला जेवण देण्याचं दूरच आणि मला माझी सेवा करायचं दूरच, अजून काय काय करील ना मला सांगता येत नाही आहे. आणि आता मल्लिका म्हणते की मंदाताई अहो ऐका ना, तुम्हाला 2-2 मुली असताना तुम्हाला दुसऱ्याला सेवा करायची काय गरज आहे? तुम्ही दोघींपैकी एका मुलीलाच बोलून घ्या. मल्लिका म्हणते की मला काय वाटतं, तुम्ही ना स्वानंदीला बोलून घ्या, कारण ती तुमची व्यवस्थित काळजी घेईल. आणि मंदाकिनी म्हणते की बरोबर आहे व्याहीनबाई, तुमचं बरोबर आहे, मी ना आता स्वानंदीला बोलावूनच घेते. तर मल्लिका म्हणते की एक काम करा, तुम्ही आता ज्यावेळेस स्वानंदीला बोलावताल ना त्यावेळेस तुम्ही फक्त त्या समर आणि स्वानंदीचं एकमेकांसोबत बोलणं होईल असं काही करायला लावू नका, त्यांचं फक्त बोलणं झालं नाही पाहिजे. आणि मंदाकिनी म्हणते की का? तर मल्लिका म्हणते की अहो समर ना स्वानंदीला जास्त दिवस तिकडे राहू देणार नाही, कारण त्याला बायकोशिवाय करमत नाही अजिबात. ते ऐकताच आता मंदाकिनी खुश होते आणि म्हणते बरं झालं तुम्ही सांगितलं, त्यापेक्षा त्यांचं बोलणं न झालं तेच बरं. तर आता मल्लिका म्हणते की ते सगळं ठीक आहे, पण मंदाताई माझं कुठे नाव येऊ देऊ नका बरं का. मल्लिका आता खुश होऊन फोन ठेवते. तर तेवढ्यात अंशू म्हणते ते तो मल्लिकाचे बोलणे ऐकत आता अंशुमन म्हणतो हे काय चाललंय मॉम तुझं, स्वानंदीला आता तू माहेरी पाठवतेस? तर मल्लिका खुश होऊन हसू लागते. अंशुमन म्हणतो काय चाललंय मॉम, सांग ना मला काय कारण आहे. मल्लिका म्हणते की अंशुमन तुझ्या मॉमला तू किती ओळखतो रे, काही कारण असल्याशिवाय ती काहीच करत नाही, तुला माहिती आहे ना. अंशुमन म्हणतो की म्हणूनच म्हणतोय तू स्वानंदीला माहेरी का पाठवतेस. आणि आता मल्लिका म्हणते की समर आणि स्वानंदीमध्ये अबोला सुरू आहे आणि दोघांनाही एकमेकांपासून मला एकमेकांच्या बाजूने दुरावा आणायचा आहे आणि त्यासाठी मला स्वानंदीला माहेरी पाठवायचं आहे. आणि इकडे आता समरचा फोटो काढून आता पटकन इकडे समरचा फोटो काढता क्षणी स्वानंदी म्हणते की मला तुमची आठवण येते तशी तुम्हाला माझी आठवण येत नाही आहे का. आणि तेवढ्यात मंदाकिनीचा स्वानंदीला फोन येतो. तर आता स्वानंदी म्हणते की बोल ग आई. आणि स्वानंदीने फोन उचलताच रडतच आता मंदाकिनी मोठमोठ्याने टाहू फोडते आणि म्हणते की स्वानंदी तू जशी असेल तशी इकडे निघून ये. खडकन उठून उभा राहत आता स्वानंदी म्हणते की काय झालं गाई. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की बाबांना काही झालं का. तर मंदाकिनी म्हणते की बाबांना काही नाही झालं ग तुझ्या, अगं मला किचनमध्ये ढकलून दिलं त्या आदिराने, तू लवकर इकडे ये. तेवढ्यात आता स्वानंदी म्हणते की 1 मिनिट आई, आदिरा असे काहीच करणार नाही माझी खात्री आहे. आणि स्वानंदी म्हणते की काय झालं ना अगोदर मला सगळं सांग. तर तेवढ्यात आता मंदाकिनी म्हणते की स्वानंदी तू फोनवरच बोलत राहणार आहे का, अगोदर तू इकडे ये, मग मी तुला सगळं सांगते. आणि इकडे आता पटकन मंदाकिनी फोन ठेवते. तर रोहन आता मंदाकिनीला आता पेनकिलर घेऊन येतो. आणि इकडे आता पटकन आता स्वानंदीचे बाबा आता शेकण्यासाठी मंदाकिनीला उशी घेऊन येतात. तर ती उशी आपल्या हातात घेऊन आता रोहन हा मंदाकिनीचा पाय शेकू लागतो. आणि रोहन आता पाय शेकत असताना आता मंदाकिनी म्हणते की माझा एवढा सोन्यासारखा लेक तू, आणि तू कशी काय बायको निवडलीस रे. तेवढ्या स्वानंदीचे बाबा म्हणतात मंदा मूर्खासारखं बडबड करू नको, आदिराने काहीही केलं नाहीये. तर आता मंदा म्हणते की तुमचा विश्वास नाही बसणार माझ्यावर. मंदाकिनी म्हणते की काही नाही रोहन, तुझी बायको फक्त माझ्या जीवावर उठली, दुसरं काहीच नाहीये. आणि मंदाकिनी म्हणते की हे बघ तुझी बायको ना काहीही करू शकते रोहन, आपल्या घरच्यांना ना एका बोटावर फिरू शकते. तर बोट करत उठून उभा राहत रोहन म्हणतो बस झालं आई, तू आदिरावरती ब्लेम करू नकोस, आता खूप झालंय. आणि रोहन म्हणतो तुझ्यासमोर कधी कधी माझा सुद्धा पेशन्स संपतोय. आणि आता इकडे पटकन तिची पर्स घेऊन स्वानंदी आता घरी जाऊ लागताच आता आजी म्हणते की काय ग नंदू कुठे निघालीस. तर आता स्वानंदी म्हणते की आई ना पाय घसरून पडली. तर आता आजी म्हणते की अरे बापरे अशी कशी पडली. तर स्वानंदी म्हणते मला काहीच माहिती नाही आहे, ते मला ना घरी गेल्यावरच कळेल. तर आता आजी स्वानंदीला जायला परवानगी देते.
पण आजी आता स्वानंदीला म्हणते की अगोदर तू समरला फोन कर. तेवढ्यात मल्लिका धावत धावत इथे येते आणि म्हणते की आई आई अहो अगोदरच स्वानंदी किती टेन्शनमध्ये आहे. स्वानंदी तू जा बरं अगोदर. आणि धावत पळत आता स्वानंदी ही निघून जाते. आणि इकडे आता रोहन आता आदिराकडे येताच आता आदिरा म्हणते की कशी आहे आईची तब्येत. तर रोहन म्हणतो थँक्स गॉड फ्रॅक्चर नाही आहे. तर आता आदिरा म्हणते की रो मी तुला सांगते की मी तुझी शपथ घेऊन सांगते मी त्यांना हातसुद्धा लावला नाही. इवन मी त्यांना मदत करायलासुद्धा गेले होते. तेव्हा आता इकडे रोहन म्हणतो की आदिरा मला समजत नाही आहे मुळात तू आईसोबत वाद घालायला कशाला जाते. तर आदिरा म्हणते मी जाते वाद घालायला. आणि आदिरा म्हणते की आज मी आता किचनमध्ये गेले होते तर त्या सगळं कुकिंग करण्यासाठी मला प्रेशराईज करत होत्या. रोहन म्हणतो मग केलं असतं तर कुठे बिघडलं असतं. आदिरा म्हणते की कसं करणार मी लहानपणापासून मी कधी आमच्या किचनमध्ये सुद्धा गेलं नाही. आणि इकडे आता आदिरा म्हणते की हे बघ मी त्यांना एकटीला सुद्धा सगळं स्वयंपाक करायला लावणार नव्हते. पण मी त्यांना म्हणाले होते की आपण तुमच्या आवडीचं ना ऑनलाईन मागवूयात. तुम्हाला जे हवं ते मागवूयात. त्यात माझी काही चूक सांग ना. आणि आदिरा म्हणते की रोहन आता माझ्या लक्षात यायला लागलंय त्यांना प्रॉब्लेम सॉल्व आउट करण्यात इंटरेस्टच नाही आहे. आणि आदिरा म्हणते त्यांना फक्त भांडण करायला जमतं आणि आजसुद्धा त्यांनी तेच केलं. आज सुद्धा त्याच करत असताना त्या पाय घसरून पडल्याचे आता आदिरा बोलते. आणि त्यानंतर आता हा जोडतच रोहन म्हणतो की ट्राय टू अंडरस्टँड आदिरा आता या वयात तू आईला बदलायला जाणार. आणि रोहन आता ठणकावून सांगतो की आदिरा तू आईच्या वाकड्यात जाणं बंद कर. आणि रोहन तेथून निघून जातो तर इकडे आदिराला मोठा धक्का बसतो. आणि इकडे आता स्वानंदीचे बाबा म्हणतात की हे बघ मंदा आदिराने काही केलं नाही बरं का. तर तेवढ्यात आता स्वानंदी दरवाज्यात येते. तर मंदाकिनी म्हणते की ये स्वानंदी बघ त्या आदिराने माझी काय हालत केली. तर स्वानंदीचे बाबा म्हणतात अगं तिला येऊ दे आणि तिला श्वास तर घेऊ दे. आणि स्वानंदी म्हणते की हे बघ आई तू आता आरामात बस मी तुझ्यासाठी आल्याचा चहा करून आणते. आणि इकडे आता सुस्मिताला देखील समजते की आता आपली आई एक पाय घसरून पडली. तर पटकन सुस्मिता आता मंदाकिनीला फोन करते आणि म्हणते की आई अगं अशी कशी तू पाय घसरून पडलीस आणि मला सांग बरं तू बरी आहे का आणि मी येऊ का तुला भेटायला लगेच. तर आता मंदाकिनी म्हणते मला काही नाही झालं आणि उगीचच तुला यायची काही गरज नाही आहे. आणि मंदाकिनी म्हणते तू तुझ्या संसाराकडे लक्ष दे. तुझी ताई आली इकडे ती करील माझी सेवा. तर आता हसतच म्हणते की हो ताई आली का तिकडे. इकडे आता स्वानंदीचे बाबा स्वानंदीला म्हणतात की हे बघ उगाच त्या आदिराला जबाबदार धरते ही मंदा आणि तिला दोष देते. आणि आता स्वानंदीचे बाबा म्हणतात हे बघ नंदू आता आम्हाला या रोजच्या भांडणाचा कंटाळा यायला लागलाय. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात मला तर फक्त राग येतो पण आदिराला ना या बाईचं बोलणं जिव्हारी लागतं. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात की आदिरा आणि रोहनने सुखाने संसार करायचाच नाहीये का. स्वानंदी म्हणते हे बघा बाबा तिचा पाय दुखावला गेलाय ना म्हणून तिची चिडचिड होते. आणि इकडे आता मल्लिका ही समरला फोन करते. समर ऑफिसमध्ये असतो. तर मल्लिकाचा फोन आलेला बघून समर म्हणतो काय झालं काकू. तर आता मल्लिका म्हणते की स्वानंदीने तुला फोन नाही केला का. अरे ती माहेरी गेली. तर आता समर म्हणतो अशा कशा माहेरी गेल्या त्या काही सिरियस झाले का त्यांच्या बाबांना वगैरे काही प्रॉब्लेम. तर मल्लिका म्हणते बाबांना नाही आईंना त्यांची आई आहे ना पाय घसरून पडली. तर समर म्हणतो अरे देवा. तर मल्लिका म्हणते एवढं काही सिरियस नाही आहे पाय फ्रॅक्चर वगैरे नाही झालेला. मल्लिका म्हणते की पण स्वानंदीचं तुला माहिती आहे ना जरा माहेरून फोन आला की लगेच तिकडे धावते. समर म्हणतो की घरच्यांच्या काळजीने जायलाच हवं ना आणि जाणारच ना त्या. मल्लिका म्हणते मला तसं म्हणायचं नाही पण समर जाण्याच्या वेळी तुला कळवायला नको का नको का रे तिने. आणि मल्लिका म्हणते स्वानंदीने तुला डॉलबद्दल काही सांगितलं का. तर समर म्हणतो की आदिराचं काय ती ठीक आहे ना. तर आता मल्लिका म्हणते की अरे आदिरा ठीक आहे पण स्वानंदीची आई म्हणते की आदिराने तिला ढकललं. तर समर म्हणतो काय आपली आदिरा कशाला असं करेन. तर मल्लिका म्हणते की तिची आई म्हणते रे तसं. आणि मल्लिका म्हणते की खरंच मला माझ्या आदिराची खूप काळजी वाटते माझ्या डॉलची बोलशील ना रे समर. आणि समर म्हणतो ठीक आहे मी आदिराला फोन करतो. इकडे आता स्वानंदी मंदाकिनीची काळजी घेत असते. मंदाकिनीला काय हवं काय नको ते सगळं बघत असते. आणि मंदाकिनी आयुष्यमध्ये आता सेवा करून घेत असते. आणि मंदाकिनी आता गोळ्या घेऊ लागते. तर इकडे आता स्वानंदी म्हणते की अगं आई कशाला ह्या गोळ्या घेतेस. गोळ्या घेऊ नकोस आणि या गोळ्या नाही घेतल्या तरी तुला सहजच झोप लागेल. मंदाकिनी आता खूप त्रास होत असल्याचं नाटक करते. आणि इकडे आता मंदाकिनी म्हणते की माझ्या ना डोक्यात वेगवेगळे विचार येतात नंदू. स्वानंदी म्हणते की आता कसला विचार येतोय. तर आता मंदाकिनी म्हणते की त्या आदिराने मला ढकलून दिलं आणि आता ती मला पायऱ्यावरून सुद्धा ढकलून देऊ शकते आणि काय काय करू शकते. आणि इकडे आता समर हा आदिराला फोन करतो. तर आदिरा म्हणते की पिंट्या दादा अरे बोल ना. तर आता समर म्हणतो की आदिरा कशी आहेस तू आणि तुझी सासू. तर आता आदिरा म्हणते की नॉट गुड पिंट्या दादा इकडे खूप वाईट परिस्थिती.
आणि समर म्हणतो की तुझी सासू पडली आणि त्यासाठी तुला ब्लेम केलं. तर आदिरा म्हणते ऑफकोर्स पिंट्या दादा, मलाच ब्लेम केलं, माझा यामध्ये काही संबंध नाही, मी ना त्यांना हातसुद्धा लावला नाही, त्याच किचनमध्ये घसरून पडल्या आणि माझ्यावरती आळ घालतायत, मीच पाडलं म्हणून बोलतायत. आणि आदिरा म्हणते की पिंट्या दादा मी त्यांना कशाला पाडेल, तू मला लहानपणापासून ओळखतो पिंट्या दादा, मी अशी आहे का रे. तर आता समर म्हणतो मला माहिती आहे आदिरा. आणि आता आदिरा म्हणते की आमच्या दोघांमध्ये उगाच चिडचिड होते आणि आत्ताच हे बघ रोहन हा टेन्शन देऊन गेला मला. तर समर म्हणतो तू टेन्शन घेऊ नकोस आदिरा. आणि समर म्हणतो मी येतो तिकडे, मग आपण भेटूया. तर आता आदिरा म्हणते की पिंट्या दादा तो आत्ताच नको येऊस. आणि समर म्हणतो की हे बघ आदिरा, तुला काही जरी प्रॉब्लेम वाटला तर मला फोन कर. आदिरा म्हणते ठीक आहे पिंट्या दादा. आणि त्यानंतर इकडे आता स्वानंदी तिच्या बाबांना सगळं काही सांगते आणि म्हणते की राजवाड्यांचं ना काही नाही, एकदम मजेत चालू आहे ते. तर आता ते काहीच बोलत नाही. तर आता स्वानंदीचे बाबा म्हणतात की म्हणजे. तर आता स्वानंदी म्हणते की आमच्यात अबोला सुरू आहे ना. तर आता इकडे स्वानंदीचे बाबा म्हणतात प्रेमामध्ये इगो आणि अबोला आणायचा नसतो, तू त्यांना ताबडतोब फोन कर. आणि इकडे आता स्वानंदी त्यांना फोन करताच आता तो समरचा फोन मल्लिका उचलते आणि फोन कट करते. आता स्वानंदीला वाटतं समरनेच फोन कट केला आणि स्वानंदी विचार करते की माझा फोन कट केला. आणि आता इकडे समरने देखील आता इकडे फोन करताच मंदाकिनी आता समरचा फोन स्वानंदीच्या मोबाईलवरून कट करते. आणि मल्लिकाने आता दोघांमध्ये दुरावा सुरू करण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण प्रेक्षकांनो सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे आता समर हा स्वानंदीच्या घरी येऊन आता दोघेही इकडे एकमेकांपासून विरह असह्य होऊन पुन्हा प्रेमाने कसे एकमेकांच्या मिठी देतात आणि अबोला सोडतात. आणि मल्लिकाचा डाव आता कसा तिच्यावरच उलटतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.